नमस्कार, मी डॉक्टर सुदाम हारेर, मलेगरे तालुका आजरा, जिल्हा कोल्हापूर. तर आजरा आपण या आजरा डेपोमध्ये आम्ही एक निवेदन देण्यासाठी आलो होतो. निवेदन आम्ही त्या आजरा हलकर्णी गाडी संदर्भातलं एक निवेदन दिलेलं आहे की ह्या मार्गावरल्या बऱ्याचशा फेऱ्या कमी केलेल्या आहेत. कोरोनाच्या पूर्वी 5 ते 6 फेऱ्या होत होत्या प्रत्येक वेळेला, आणि त्याच्यानंतर कोरोना महामारीच्या निमित्तानं या बऱ्याचशा फेऱ्या कमी केलेल्या आहेत आजरा महागाव ह्या रोडवरच्या. तर त्याचा दुष्परिणाम असा झालेला आहे की आजरा महागावच्या प्रत्येक नागरिकांना प्रत्येक गाडीची वेळ वाट पाहावं लागते. बऱ्याच वेळेला कोणतीही अडचण असेल इमर्जन्सी तर महागावला जाता येत नाही, धड आजाराला येता येत नाही. तर प्रत्येक शैक्षणिक मुलांसाठी सुद्धा ते धावपळ करून आजराला येतात. सकाळची कोणती तरी गाडी सापडते, पण दुपारनंतर 11 ते 5 शाळा असून सुद्धा मुलांना शेवटची 4ची गाडी पकडण्यासाठी शेवटचा 1 तास चुकावा लागतो. तर भरपूर शैक्षणिक नुकसान मुलांचं होत आहे. आणि दुसरा विषय असा आहे की मुलांना ज्यावेळेला शाळेला यावं लागतं, कॉलेजला यावं लागतं, तर प्रत्येकानं आईवडिलांना कर्ज काढून गाडी घेऊन द्यावी लागत आहे. पण त्या गाडीचा दुष्परिणाम होणार असं होतं की मुलांना आतापासून गाडी हातात देणं ही पालकांना तेवढी शक्य गोष्ट नाही आहे. आणि त्याचा म्हणजे आता कमी वय असल्यामुळं किंवा त्या मुलांना गाडी देणं हे पण कितपत योग्य आहे. आणि त्याचा कोणतेही जर अडचणीच्या वेळेला जर पेशंट असेल तर कोणत्याही गाड्या आपल्याला मोठ्या सापडत नाहीत, आणि त्या छोट्या गाडीवरून आणावं लागतं. त्यांना पोलीस प्रशासनसुद्धा दंड सहन करावा लागतो. आणि आपल्या आजरा महागाव रोडमध्ये जंगल परिस्थिती असल्यामुळं रात्रीच्या वेळी प्रवास करतेवेळी 4 नंतर जर गाडी चुकली तर बरेच लोकांना घरी जाण्यासाठी पायपीट करत जावं लागते. मध्ये वन्यप्राण्यांचा धोका खूप आहे, जंगली जनावर आहेत, त्या जनावरांचा धोका ह्या प्रत्येक पदचाऱ्यांना होतोय. ह्यासाठी आपल्याला आजरा हलकर्णी कोरोनापासूनची जी बंद केलेली आहे ती पुन्हा चालू करावी. आणि जर ह्या आठवड्यामध्ये नाही केले तर आम्ही आजरा आगार म्हणजे बस स्टँडमध्ये जाऊन आंदोलन करण्याचा आम्ही इशारा